टी जून 2026 देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी नमस्कार. बघा मित्रांनो, टी पॅटर्न बदलला, काठिण्य पातळीत वाढ, विक्रमी अर्जसंख्या. बघूया आजची ही टी संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी बातमी. बघा मित्रांनो, टी पॅटर्न बदलला, पाठांतर बाजूला, कस बुद्धीचाच. प्रश्नांच्या वाढत्या काठिण्य पातळीमुळे 6 लाख उमेदवारांची वाढणार धाकधूक. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी यंदा अर्जसंख्येत 6 लाखांचा उच्चांक गाठला असला तरी यशाचा मार्ग पूर्वीपेक्षा अधिक खडतर झाला आहे. केवळ पुस्तकी ज्ञान किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांच्या स्तरावर या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता कठीण झाले असून प्रश्नांच्या स्वरूपात झालेले सूक्ष्म बदल उमेदवारांच्या पात्रतेचे गणित बिघडवू शकतात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या या परीक्षेत काठिण्य पातळी हाच निकालाचा खरा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. पूर्वी टीईटीमध्ये थेट आणि माहितीवर आधारित प्रश्न विचारले जात असत, मात्र गेल्या काही परीक्षांपासून प्रश्नांचा कल हा उपयोजनात्मक झाला आहे. बालमानसशास्त्रात तर आता केवळ व्याख्या न विचारता वर्गातील प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्यावर भर दिला जात आहे, तर गणित आणि विज्ञानावर तार्किक विचारक्षमता तपासली जात आहे. अर्जांचा महापूर आल्याने खऱ्या अर्थाने पात्र उमेदवार निवडीसाठी परीक्षा परिषदेने प्रश्नांचा दर्जा केंद्रीय स्तरावरील अर्थातच CTETच्या धर्तीवर नेला आहे. त्याचमुळे 6 लाख उमेदवारांच्या या महासंग्रामात केवळ अभ्यासातील सखोलता असलेल्यांना संधी मिळणार आहे. बघा, निकालाचा चढ उताराची या ठिकाणी टक्केवारी दिली मित्रांनो. 2013मध्ये 4.93% निकाल लागला होता. 2015मध्ये निकालाचा टक्का घसरून 0.85% आला. 18 ते 21 3 ते 4% आला. तर 2026मध्ये तो सुद्धा 3 ते 5% राहिला. बघा, प्रश्नांचे स्वरूप खालील बारकांवर आधारित राहील. संकल्पना स्पष्टता, पाठांतरापेक्षा विषयाची मूळ संकल्पना समजून घेण्यावर भर. वेळेचे नियोजन, प्रश्न मोठे आणि विश्लेषणात्मक असल्याने वेळेत पेपर सोडवणे हे मोठे आव्हान असेल. काठिण्य पातळी, प्राथमिक पेपर 1 आणि उच्च प्राथमिक पेपर 2 दोन्ही स्तरावर प्रश्नांची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. गुण सुधारण्यावर भर, अनेक जुन्या पात्र उमेदवारांनी स्कोअर वाढवण्यासाठी अर्ज केल्याने चुरस अधिक वाढलेली आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी CTETच्या धर्तीवर ही टी परीक्षा होणार असल्याने केवळ पाठांतर न करता विषय समजून घेण्यावर भर द्यावा, ही विनंती. धन्यवाद मित्रांनो.